आज तयार केला आहे पुन्हा एकदा रवा केक. रवा केकची रेसिपी बघा सगळ्यात आईने फटाफट अगदी. आता गरम पाणी केलेलं आहे आपण बाउलमध्ये टाकण्यासाठी. गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पुढची रेसिपी बघत राहा. ही जी आहे ही नेसकॅफे आहे आपल्याकडं. तर ही कॉफी पावडर मी टाकून घेणार आहे आता पटकन. कॉफी पावडर टाकायची आणि चांगलं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. अगदी एकच पॅकेट टाकलेले आहे आपण वापरणार आहे पुन्हा एकदा अजून एक पॅकेट. आणि हे तूप आहे आपल्याकडं घरातलं साधं तूप आहे. तर डेलीला जे वापरते ना मी तेच तूप घेतलेलं आहे आपलं. गोवर्धनचं तूप आहे आणि त्याच्यानंतर आता थोडंसं मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये. मीठ टाकून घेऊ आपण आणि चमच्याने हे जे राहिलेलं तूप आहे वाटीतलं हे सगळं फटकन काढायचं आहे आणि पटापट गरम पाण्यात टाकून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये ना आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा पुढची जी रेसिपी आहे ती आहे आपली साखर टाकून घ्यायची. साखर टाकल्यानंतर ना पटापट पुन्हा एकदा त्याला ढवळत राहायचं आहे. म्हणजे ना पाण्यामध्ये ना साखर वितळणार आहे आपली, कारण पाणी आहे गरम. गरम पाण्यामध्ये साखर टाकली की पटकन वितळेल म्हणून पटापट मटेरियल टाकून आणि साखर लगेच टाकून घेतलेली आहे आपण. आता माझं काम चाललेलं आहे मस्त एकजीव करायचं. आता आपल्याला पुढे काय टाकायचं याच्यात आहे बोर्नविटा. ही बोर्नविटा आहे ना फक्त एक छोटंसं पॅकेट आहे आपल्याकडे, एक 5-10 रुपयाचं, ते टाकून घेतलेलं आहे आपण. आणि याला पुन्हा करायचं आपल्याला एकजीव. म्हणजे काय होणार आहे, बॅटर तयार व्हायला चांगली मदत होईल आणि जे बोर्नविटाचं जे कण वगैरे आहेत ते सगळे एकत्र होऊन त्याचं पण पाणी होऊन जाणार आहे. तर चला मग आता पुढची रेसिपी बघत राहा. आता याच्यामध्ये टाकला आहे 1 वाटी रवा. रवा टाकायचा आहे आणि पुन्हा त्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि तेवढ्या पाण्यामध्ये मॅच नाही झालं ना तर आपण दही टाकणारच आहे. दह्याचं पण मिश्रण वापरायचं आहे आपल्याला. हे बघा तुम्ही बघता एकदम सैलसर आणि छान तयार झालेले बॅटर. अगदी साधी सरळ आणि सोपी रेसिपी आहे अगदी. सगळ्या यूट्यूब फॅमिलीच्या ताईंनी बघा आणि सगळ्यांनी हा केक नक्की आणि नक्कीच करून बघा. खूप छान आणि खूप छान होतो. पण आता पुढची रेसिपी ना तुम्हाला मला दाखवायची. तुम्ही कुठे जायचं नाही, लाईक करा, सबस्क्राईब करा. नवीन असेल तर ताईंनी सबस्क्राईब नक्कीच करा, कमेंट करा कसा वाटतोय केक. तर चला आता दही वगैरे टाकायचं आहे आपल्याला पुन्हा एकदा. हा जो उरलेला रवा मी तो टाकून घेतला आहे. पुन्हा एकदा चांगलं नुसतं कालवायचं काम चाललेलं आहे आपलं फास्टमध्ये एकदम. एकजीव करून घेऊ राहिली मी पटापट सगळं. असं जेवढं बॅटर तुम्हाला हलवता येईल ना तेवढं हलवून घ्या. आता हे टाकलेलं आहे आपण दही आणि दही पुन्हा एकजीव करायचं आहे पटापट अगदी छान असं. जेवढं तुम्हाला व्यवस्थित करता येईल तेवढं. आपण काय मिक्सरला वगैरे काही फिरवणार नाही. तर हातानेच आपले जेवढं एकजीव करता येईल तेवढं करून घेते मी. तुमची पण पद्धत सांगा यूट्यूब फॅमिली. माझ्या यूट्यूब फॅमिलीची ताई कशा बनवताय, तुमची रेसिपी नक्कीच मला शेअर करा. काहीच अडचण नाही, आपण बनवून बघूया तुमची पण जी रेसिपी असेल ती. पण माझा पण केक नक्कीच तुम्ही एकदा करून बघणार. हे टाकलेलं ऑइल तेल आपलं साधं भाजीचं तेल आहे ते पण टाकून घेतलेलं आहे आपण त्याच्यामध्ये. तर आता पुढची रेसिपी तुम्ही बघत राहा, कुठेही जाऊ नका. जो करता येईल ना तेवढं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे बघा तुम्ही बघताय आता दही वगैरे अजिबात दिसत नाही त्याच्यामध्ये. पूर्ण अगदी मिक्स होऊन गेलेलं आहे सगळं बॅटर. बघा असं एकजीव झालं ना की केकला पण तयार व्हायला खूप मदत होते पटापट. आता आपल्याला पुढे काय टाकणार आहे आपण याच्यामध्ये, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा राहिलेला आहे. ही बेकिंग पावडर आहे, हा बेकिंग सोडा आहे. या 2 वस्तू आपल्या राहिलेल्या होत्या आणि कॉफी पुडी पुन्हा टाकलेली मी. तर याला पुन्हा चांगलं एकजीव करायचं आहे. एकजीव केल्याशिवाय केक अजिबात तयार होत नाही. तुम्हाला जेवढं एकजीव करतील तेवढं एकजीव करून घ्या त्याला. तुमची पद्धत सांगा. आता माझी मी बरोबर रिअलमध्ये जसं बनवते ना तसं सांगून घेऊ राहिली मी तुम्हाला यूट्यूब फॅमिली. आता बघा तुम्ही याच्यात टाकलेलं आहे बटर पेपर. पातेलं ठेवलेले तापायला. पातेलं कुठे आहे तुम्ही बघताय, तव्यावरती मिठावरती पातेलं असं आपण घेतलेलं आहे. तर चला मग आता आपला केक बघूया कसा होतो कसा नाही. 20 ते 40 ते 45 मिनटासाठी मी झाकून ठेवलेला होता. तो पुन्हा एकदा काढलेला आहे, काढून घेतोय. आज अशी गंमत झाली की बटर पेपर आहे ना खूप मोठा टाकला होता मी. बघूया म्हटलं कसा निघतो कसा नाही. पण त्याने ना आपला केक आहे ना फाटला गेला बघा. तुम्हाला सांगते ग्रीप आहे ना ती ग्रीपच नाही पकडली. म्हणजे ना मोठा पेपर आहे ना कट नव्हता करायला पाहिजे. मी छोटंसं पातेल्याच्या मापाचं आहे ना तळ कापून टाकायला पाहिजे होता. बटर पेपर आहे ना ऑलरेडी मला आवडतच नाही, मी वापरत पण नाही तो. माझा रवाला पातेल्याला रवा वगैरे लावूनच केक बनवत असते मी. तर हे बघा रंग बघा तुम्ही, इतका सुंदर आला आहे. छान आणि छान असा आला आहे. तुम्हाला दाखवते मी हातावरती वगैरे घेऊन केक कसा आहे आपला. तर असा भुसभुशीत केक असा सुंदर तयार झालेला आहे. तुम्ही आपली रेसिपी ना फॉलो करा. म्हणजे ना मला काय म्हणायचं आहे की तुम्ही हीच रेसिपी यूज करा. हे बघा तुम्हाला सांगते मी जे मटेरियल टाकले तेच तुम्ही बघा आणि तसंच टाका. काहीच प्रॉब्लेम नाही. केक इतका सुंदर तयार होतोय. हे बघा आता हे काय झालेलं आहे, अगदी रवेदार आणि जाळीदार असा केक तयार झालेला आहे. चला मग आता आहे ना पुढच्या रेसिपीमध्ये आपण पुन्हा एकदा भेटणार आहे. तोपर्यंत सगळ्या यूट्यूब फॅमिलीला बाय बाय.